ते म्हणलं तर ते आज सप्तशृंगी देवी वाणी या देवींचा आज दिवस आहे. तर सर्वप्रथम आपण श्री गणपती बाप्पाला या ठिकाणी वंदन करूया. सर्व देवी मातांना या ठिकाणी वंदन करूया आणि महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन आपण जाऊया या मैदानाकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. कोणतंही कार्य असो, जे कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी आपण श्री गणपती बाबाला या ठिकाणी अर्थातच यावेळी साकडं घालतो. या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ संपन्न झालं तेव्हा देखील आपण या ठिकाणी श्री गणपती बाबाला आपण साकडं घातले की 5 दिवस चालणार ही दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा निर्विघ्न पार पडावी, कोणत्या प्रकारचं या ठिकाणी गालबोट या स्पर्धेला लागू नये यासाठी निश्चित आपण ते प्रार्थना केली आणि आज निर्विघ्न ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आहे. भिवंडी इमर्जिंगमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं सुनील नाईक मामांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रभाग समिती 2 सभापती सन्माननीय सुरेंद्र गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी इमर्जिंग हे जे 19 मॅच सामने आपल्याला पाहायला मिळाले त्याचे रेकॉर्ड आमचे गुणलेखकांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत. टॉप 4 टीम ज्यामध्ये प्रांसी 11 ठाकराचा पाडा, ओमसाई धाबा दापोडे, त्याचबरोबर मायरा 11 भादवड आणि आई गावदेवी भादवड या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. षटकार हॅट्रिक आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर 6 जणांनी या स्पर्धेमध्ये सलग षटकार मारलेत, हॅट्रिक पूर्ण केली. राहुल NK खांडवाळ, केवल आर्यन 11 भांडवड, सिद्धेश मायरा 11 भांडवड. तर दरम्यान याबद्दल निश्चित जाऊ आपण बघूया मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू आहे. पहिला चेंडू आजच्या या स्पर्धेमधला यावेळी आपण पाहतात सोयीचा इशारा आला आहे आणि एका धावेने या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात आहे प्रणव आणि प्रेम. इथे प्रांसी 11 ठाकराचा पाडा या संघाचे गोलंदाज 7-8 बॉलांचा रनअप आहे. रोहित गोलंदाज 7-8 बॉलांचा रनअप तुम्ही पाहताय. मध्यम गती मार आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. या ठिकाणी उंची होती, गुडलेग स्पॉटवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही आणि याबरोबरच आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू इथे निर्धाव फेकले गेले. 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक शॉर्ट दरम्यान एक क्षेत्ररक्षक टीम पाहता इथे डीप कव्हर पॉईंट, एक क्षेत्ररक्षक अर्थात एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही रचना ऑफसाईडला असताना चेंडूला दिशा दिले. आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे गेलं कव्हर पॉईंटला जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. 1 धाव, पहिली धाव आजच्या या स्पर्धेमधली इथे येतोय आणि आतापर्यंत बॅटच्या माध्यमातून आली ही पहिली धाव. त्यानंतर सोयीचा एक इशारा होता त्यामुळे 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रेम यावी तयार आहे. रोहितचा हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे वाईडिश लॉंग ऑनला झेल इथे सुटला गेला आणि फलंदाजाला या ठिकाणी मिळालं जीवदान. 1 धावीचं योगदान, 3 धावा धावफलकावर इथे मिळाल्यात. क्रिकेटमध्ये जीवदान आणि जीवदान म्हणलं की निश्चित ज्याला म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ. इथे मात्र आपण पाहतात झेल इथे सुटला आणि जीवदान मिळाले फलंदाज प्रेमला. वळी या मैदानाकडे यावी पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडूला निश्चित ड्राईव्ह केला. चेंडू आपण पाहतात गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षक चेंडूवर येत होता पण चेंडूमध्ये थांबला नाही आणि मिस फिल्डिंगच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेकडे येतोय. चौकार, 4 धावा. समजा सन्मानी आमचे आयोजक गजेंद्रजी गुळवी साहेब यांचं अतिशय मोठं मन तुम्हाला पाहायला मिळालं. शिववाहतूक सेना अध्यक्ष, भिवंडी विभाग प्रमुख ज्याने खऱ्या अर्थाने तन मन धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केले.
कोणत्या प्रकारचं गालबोट लगता ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. योगदान आहे ते गजेंद्र कोळी सरांच्या दरम्यान. यावेळी मात्र चेंडू अप्परकटच्या माध्यमातून चेंडू इथे मात्र गेला, सीमारेषे पलीकडे येतो. इथे एक कव्हर पॉईंटमधून एक सुंदर फटका, षटका 6 धावा. प्रणूच्या बॅटमधून एक सुंदर फटका, 6 धावांचं योगदान. धापलका धावा आले ते 13. त्याचबरोबर सन्माननीय नरेंद्रजी गुळवी साहेब, तन्मयजी मालावकर, अजयजी पाटील, सुनीलजी नाईक, कुशलजी गुळवी, ध्रुव गुळवी, श्लोक गुळवी या सर्व मान्यवरांचे आमच्या आयोजकांमध्ये खूप मोठं मानाचं स्थान आहे. 5 स्टार त्रिमूर्ती एंटरप्राइजेस म्हणून अनेकांची नावं या ठिकाणी आहेत. दरम्यान वळी या मैदानाकडे यावी. पुन्हा एकदा त्या दिवसाला चेंडूला खेळला आहे. चेंडू आपण पाहता तो गेला, अर्थात इथे कव्हर पॉईंटच्या दिशेने 1 धावीचं आणखीन योगदान दिले. 14 धावा धापलकावर. कल्पेश पाटील, अजय नाईक, तुषार नाईक, प्रतीक गोरे, क्रिश नाईक, भावेश म्हात्रे, मुकेश मते, रोहन म्हात्रे, रवींद्र गुळवी, करण पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या अथक परिश्रमात आणि या परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होती आहे. 14 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहता. कोणताही विकेट या ठिकाणी गमावलं नाही. डीजे आपण पाहिलं तर विवेक नाईक, अर्थातच एक चांगलं ज्यांचं योगदान आहे. यश नाईक जे ऑपरेटर आहेत, यांनी आमचे आवाज आणि त्याचबरोबर सुंदर मराठी गीतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीज रवी गुळवी साहेबांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. टी व्ही प्रक्षेपण SSS नेटवर्क भिवंडी चॅनल क्रमांक 712 च्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून देखील क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेत संपूर्ण मंडप सजावट श्री समर्थ मंडप, डेकोरेटर टेमघर सचिनजी पवार साहेब यांचा देखील हार्दिक आभार. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमघरपाडा, भादवड तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. तर पहिलं षटकात तब्बल आपण पाहिलं 14 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज रोहितने. आणि या नंतर यज्ञेश नवीन गोलंदाज यावी येतोय. गोलंदाज यज्ञेश, षटक क्रमांक 2. तर वळी आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 2 यज्ञेश गोलंदाज. प्रणवसाठी, प्रणव यावेळी समोर आहे. हा चेंडू उजयष्टीच्या बाहेर, पंच हात जमिनीला समांतर करतात. धावा आल्या अवांतर, 1 धावीचं आणखी योगदान. दोन्ही गोलंदाज आहेत ज्याने सोयीच्या माध्यमातून खरं तर सुरुवात केली. मगाशी आपण पाहिलं रोहितने आणि आता मात्र यज्ञेशने सोयी चेंडू फेकले. 1 धावीचं योगदान. इथे आणखीन धापलकर वाढ. यज्ञेश युवा गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी. चांगला चेंडू. मत पंच दर्शवतात येस. सोयीचा इशारा, सोयरी इशारा. 1 धाव आणखी धापलकर इथे नोंदली जाईल. 2 चेंडू सोयर फेकले. 16 धावा धापलकर आपण पाहायला मिळतात. शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप पॉईंट, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ही रचना ऑफसाईडला. ऑनसाईडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, एक लॉंग लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग ऑफ, लॉंग ऑन ही रचना. यावेळीचा चेंडू आतामध्ये चांगला चेंडू, निर्धाव चेंडू सांगता झाले. तर शॉर्ट फाईन लेग आपण या ठिकाणी पाहता. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5 क्षेत्राची विरचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान वळी आपण मैदानाकडे. यावरचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद निश्चित या ठिकाणी कमी होती. क्षेत्ररक्षक या ठिकाणी फाईन लेग चा जात होता, पण तिथून आपण पाहिलं डीप स्क्वेअर क्षेत्र चेंडूर येतोय. 1 धाव आणखीन धापलकर नोंदवली. 1 धावीचं योगदान. 17 धावा धापलकावर. 17. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला पूल केलंय, हवेमधून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहिलात क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये चेंडू विसावला आणि प्रेमची खेळी इथे मात्र संपली. पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला. फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा.
तर मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी त्यांनी पूल केला होता. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये झेल विसावला आणि पहिला धक्का इथे पाहिला. एक चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर एक चांगलं मैदान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान टेमघरपाडा भादवड हे नाव निश्चितच नेहमीच आपल्याला टी व्ही यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण महाराष्ट्रातलं एक गाजलेलं मैदान म्हणून निश्चित या गावाचं नाव येतं. कारण अनेक चांगले क्रिकेटपटू या गावाने महाराष्ट्राला दिलेत, हे देखील योगदान आहे. नवीन फलंदाज मैदानात येते. फलंदाज अमोल ठाकूर. 17 धावा धापलकर आहेत. पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असेल. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा यज्ञेश आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी उंची दिली होती चेंडूला. गुड लेंग स्पॉटवर चेंडू इतके पडला आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर यावी फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतो. निधा चोडीस पण एकदा सांगता येस फर्स्ट बाउन्स म्हणून या ठिकाणी गोलंदाजाला ताकीद इथे देण्यात आली. दुपारचं सत्र तुम्ही पाहताय 3 वाजलेले आहेत. पहिला सामना इथे सुरू आहे. आज एकूण आपण पाहिलं तर तब्बल दरम्यान या ठिकाणी मात्र डीप स्क्वेअर लेगला हवेतून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाही. सुरेख झेल या ठिकाणी त्यांनी घेतला आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी फ्रान्सिस A1 ठाकरचा पाडा संघाचा मैदानातून गमावला. गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि रात्री. अण्णांची पुण्याई आहे त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला. बाळ्या मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी. या स्पर्धेची सुरुवातच खरं तर सन्माननीय गजेंद्रजी गुळी साहेबांचा जो वाढदिवस या वाढदिवसाने सुरुवात करण्यात आली. जबरदस्त योगदान त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अर्थातच वाढदिवस आणि निश्चितच या ठिकाणी प्रत्येकाने आणलेले ते केक यांचं निश्चित मोठं योगदान इथे मिळालं. त्यांचा वाढदिवस मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला. धावपलकर धावा 17 येतात. 17 धावा या धावपलकावर इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 या ठिकाणी मात्र फलंदाज मैदानातून पहिला गमावल्यानंतर आली धावसंख्या तो मिळाल्या. नवीन फलंदाज कीर्तिराज 2 फलंदाज मैदानातून गमावलेत. नवीन फलंदाज कीर्तिराज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातो आहे. कीर्तिराजसाठी शॉर्ट थर्डमॅन आणलं गेलं आहे. इथे मात्र आपण पुन्हा एकदा पाहूया. आणखीन एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणला जातो आहे. अंतिम चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा मैदानाकडे रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. पंचांकडे दाद इथे मागितली गेली आणि इथे आपण पाहतात यष्टीचा वेध घेतला गेला. फलंदाज त्रिफाजीत झाला आणि आल्या पावले या ठिकाणी मात्र हा फलंदाज मैदान पडला. तिसरा फलंदाज गमावला फ्रान्सिस A1 ठाकरचा पाडा जो शेवटचा चेंडू होता या षटकामधला. आणि अशा प्रकारे एक चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली ती गोलंदाज यज्ञेशच्या माध्यमातून. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला. साऱ्या भावांची एकी खुदे मागं हे देवाला. या षटकार यज्ञेशने फक्त 3 धावा या ठिकाणी दिल्या आणि 3 धावामध्ये 3 फलंदाजांनी माघारी परतवलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 14 धावा रोहितने दिल्या होत्या आणि यज्ञेशने मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. काही चेंडू वाईड स्वैर फेकले होते परंतु तरी देखील फक्त 3 धावा या षटकात त्यांनी दिल्या. धावपलकात आपण पाहिलं तर आल्या धावा त्या 17 आणि प्रतिषटक 8.50च्या सरासरी आलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल संकेत बनेरा. नवीन षटक घेऊन गोलंदाज सुदर्शन गोलंदाज आहे. प्रणव या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे. प्रणव
ज्याने 8 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थातच खूप चांगली फलंदाजी केली. एक षटकार एक चौकाच्या मधून तब्बल 14चं योगदान त्यांनी दिले. स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी यांकडून गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 5-6 फलंचा रनअप आहे. यानंतरचा सामना आपल्याला मायरा 11 भादवड आणि आई गावदेवी भादवड या दोन संघामध्ये पुढची लढत उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल भिवंडी इमर्जिंगमधली तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया आमच्या आयोजकांशी लगेच संपर्क साधा. वळी आपण या ठिकाणी मात्र एक फिरकी गोलंदाज म्हणून निश्चित साईराम पहिला चेंडू अपील केलं गेलं होतं इथे. त्या ठिकाणी मात्र चांगला चेंडू आतमध्ये येणारा फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी बीट झालं आणि गोलंदाज सुदर्शन. पुन्हा एकदा सुदर्शन पंचाच्या डावीकडून यावी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त जबरदस्त सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. मधली यष्टी उखडली गेली आणि याच माध्यमातून चौथा फलंदाज या ठिकाणी फ्रान्सी 11 ठाकरचा पाडा या संघाने गमावला. खरं तर फ्रान्सी 11 ठाकरचा पाडा संघाची सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर जी गोलंदाजी भेदक गोलंदाजी पाहायला खेळात करून यज्ञेशने जे 3 विकेट घेतले त्याने या ठिकाणी मात्र थोडंसं बॅकफुटवर गेला आणि त्यानंतर सुदर्शन या गोलंदाजाने मात्र 2 चेंडू फेकत असताना एकही चेंडूमध्ये धाव न देतात या ठिकाणी एक फलंदाज बाद केलं आणि नवीन फलंदाज या ठिकाणी 9 चेंडूमध्ये मागच्या एकही मोठा फटका इथे येऊ शकला नाही. नवीन फलंदाजमध्ये येतोय बॉबी. क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं अनेक टोपण नावांच्या माध्यमातून क्रिकेटपटूंना ओळखलं जातं. जसं सचिनजी तेंडुलकर यांना सच्चू या नावाने ओळखलं जातं. चिकू या नावाने देखील विराट कोहली यांना ओळखलं जातं. हे योगदान आपण क्रिकेटमध्ये पाहिलं त्यामध्ये बॉबी आहे. पुढचा चेंडू बॉबीसाठी चांगला चेंडू इथे पंचांकडे दाद मागितली. इथे द्विधा मनस्थित धाव घ्यायची की नाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. चेंडू निर्धाव एक चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. 7 चेंडू आत्तापर्यंत निर्धाव गेलेत कारण एकही धाव इथे आली नाही. ती फ्रान्सी 11 ठाकरचा पाडा 17 धावा दाखलकार आहेत. सुदर्शन गोलंदाज एंड बदलतोय पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने आणि या ठिकाणी मात्र दृष्ट लागली. निश्चित या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं ती गोलंदाजच्या गोलंदाजीवर कारण या ठिकाणी एक लोअर फुटा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि इथे मात्र मिड विकेटवरून चेंडूला फेकून दिला आला एक मस्त फटका. षटकार 6 धावा. आज या स्पर्धेचा सुपर डे आता फायनल डे मेगा फायनल डे आहे आणि या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचं थोड्याच वेळा शुभ आगमन होणार आहे. मित्रांनो असं म्हटलं जाते की जेव्हा 5 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि शेवटचा दिवस ज्या कार्यक्रमाचा असतो त्या दिवशी पाहुण्यांचं येणं नक्कीच आपल्यासाठी खूप आनंदाची बात असतो आणि पाहुणे अगदी मॅच सुरू होणे अगोदरच आर्यन सिटीचे सर्व पाहुणे या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळाले. असंच तुम्ही या संपूर्ण गावातील जेवढे गजूभाऊ यांच्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांनी नक्कीच या व्यासपीठावर या. बॉबीचा हा षटकार जो या स्पर्धेमधला भिवंडी इमर्जिंग या संघांपैकी 199वा षटकार 190वा षटकार इथे आपण पाहायला मिळाला. 4 बाद 23. बॉबी षटकाराने खातं उघडले. सुदर्शनच्या गोलंदाजीवर मारलेला एक शानदार फटका तुम्हाला पाहिला पुलचा फटका या ठिकाणी आलाय. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र खाली राहिला पण स्वैरचा इशारा राहील कारण डाव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. 1 धावेने योगदान धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. 24
4 फलंदाज गमावण्यात आली. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. फ्रान्स 11 ठाकरेचा पडा ओमसाई धाबा दापोडी या संघाविरोधात. यावेळी अतिशय चांगला चेंडू पहा, स्लोवर वन ज्याला म्हणलं तर संत गतीने चेंडू फेकला होता. फलंदाला अंदाज आला नाही. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. अंतिम चेंडू असेल या षटकामधला. एक षटकार आला. हे एकमेव मात्र योगदान आहे या आता म्हणता 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सुदर्शन, समोर आहे बॉबी. संदीप दादा 5 षटकांचा सामना आहे ना. तर 5 षटकांचा सामना आहे. बॅकफुटवर गेला आहे, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे आपण पाहता डीप स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक लॉंग लेगमध्ये येतोय. 1 धाव इथे धाव प्रकार नोंदवतोय आणि अशा प्रकारे षटक देखील इथे समाप्त होतोय. 25 धावा, 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समेत 8.33च्या सरांनी धावा धापलकर आल्या. त्या फ्रान्स 11 ठाकरेचा पडा या संघाच्या ओमसाई धाबा दापोडी या संघाविरोधात. सुदर्शन जो गोलंदाज ज्याने एक खूप चांगली गोलंदाजी केली, 8 धावा दिल्या आणि 1 फलंदाज त्यांनी माघारी परतवलं. फलंदाज बॉबी खेळतो. 1 षटकाच्या मध्ये 7 या धावसंख्येवर त्याला 7 देतोय. संकेत 0 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. गोलीमध्ये परिवर्तन होईल आणि आर के पाटील स्टँडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज रोहित पाटील ज्याने पहिलं षटक या ठिकाणी फेकलं होतं तोच गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन या ठिकाणी धावलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 25. आठ 8.33च्या असल्याने 25 धावा धावलकार इथे आल्यात. बॉबी 4 चेंडूमध्ये 7 धावा, ज्याच्यामध्ये 1 षटकार, शानदार फटका त्यांनी येथे मारला होता. गोलंदाज रोहित ज्याने पहिले षटक फेकलं होतं. यावेळीचा चेंडू लॉफ्टेड शॉट, चेंडूला भिरकावलंय. इथे मात्र एक सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी माघारी परतवला लागला. हा 5वा धक्का बसला तो फ्रान्स 11 ठाकरेचा पडा संघाला. शिक्षण क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात मदत तो करी. संकटकाळी जनतेसाठी पुढे उभा तो राही. ओमसाई धाबा दापोडी संघाचं क्षेत्ररक्षण मात्र निश्चित लाजवर राहिले. प्रत्येक झेल घेण्याचा त्यांचा प्रयत्न इथे मला पाहायला मिळाला. त्यामुळे थोडीशी धावा नियंत्रित आहेत, कारण 4थं षटक मार्गस्थ मैदान असताना 25 धावा फक्त धाबळ इथे आलेल्या आहेत. नवीन फलंदाज अक्षय यावेळी मैदानामध्ये येतोय. मित्रांनो, या मुख्य व्यासपीठावर 2 बंधू आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. विनोद जुक मध्ये खालून आलाय चेंडू. इथे मात्र लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणखीन धावलकर 34 धावा धावलकावर. या मुख्य व्यासपीठावर आमचे बाबा हनुमान तरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सन्माननीय प्रदीप शेठ तरे अर्थात महालक्ष्मी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज कॅश प्राइज जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे या षटकातला पुढचा चेंडू. यावी हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा अवंतर आल्या. 1 धाव आणखीन धावलकावर. 35 धावा धावलकर आल्यात. षटक क्रमांक 4 खेळाचं पहिलं सत्र तुम्हाला इथे पाहायला मिळते. आठ ते 10 पाऊंचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतो आर के पाटील स्टँडकडून. गोलंदाज रोहित. यावेळी मात्र रोहित ह्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. वाडिश लॉंगॉन जे क्षेत्र या फलंदाजीने निश्चितच नक्की केले. इथे मात्र वारंवार त्यांनी ते षटकार मारले आणि 6 धावांचं योगदान इथे धावफलकावर. महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीला कळाला. सारे मिळून धमाल करूया दादाच्या बड्डेला.
गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब 41 धावा धावपलकर आल्यात. या 4 षटकांची समाप्ती. प्रति षटक आपण पाहिलं तर साधारणतः 10.25च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवली. ते 5 फलंदाज गमनंतर प्रांसी 11 ठाकरेचा पाडा संघ. या षटकात रोहितची गोलंदाजी महागडी ठरली. त्यांनी 16 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 14 धावा म्हणजे तब्बल 30 धावा 2 षटकात हे खर्च केल्या. त्या रोहितने मागला गोलंदाज ठरला. अंतिम षटक असेल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि अंतिम षटक या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाज दीपेश कोळी शेवटचं षटक घेऊन येते. एक्केचाळीस आणि आता मात्र स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून शेवटचे षटक घेऊन गोलंदाज. यावेळी आपण पाहतात पंचाच्या डावीकडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल आणि समोर फलंदाज मात्र घेण्यासाठी तयार आहे तो अक्षय, ज्याने 1 षटकाच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान इथे दिलं. तर वळूया शेवटच्या षटकाकडे. पुन्हा एकदा या छेडूला मात्र आपण पाहिलं स्वैरचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 1 धावीचे योगदान. 42 धावा धावपलकावर. 42-42. एक सन्मानजनक स्थिती ज्याला म्हणलं जातं ते प्रांसी 11 ठाकरेचा पाडा संघाच्या संघाने आपल्या धावपलकावर आकार देताना केले. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काय मिड ऑफ लेग येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने केली गेली. 1 धाव इथे मात्र रोखता आली नाही. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 43 धावा धावपलकावर. आज या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील आपण पाहणार आहोत कारण मेगा फायनल आणि अर्थातच भिवंडी इमर्जिंग आणि त्यानंतर नंतरचे आपण पाहणार आहोत ते भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि रायगड अर्थात ती रजनी क्रिकेट स्पर्धा ज्याच्यामध्ये 2 सेमीफायनल म्हणजे उपांत्यफेरीच्या लढती आहेत. यावेळी हवेतून चेंडूला खेळला आहे. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. वेगाने इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला यशाच्या दिशेने पण फेकी तितकी चांगली नव्हती. तो पण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. 2 धावा इथे मात्र थांबवता आले नाही आणि 2 धावांना च्या माध्यमातून धावपलकात वाढ होईल ते 45. अंतिम षटक. दीपेश गोलंदाज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. दिशा दिली चेंडूला. या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. पुन्हा एकदा 1 धावीचे योगदान देईल. 1 धाव संघाला. 46 धावा धावपलकावर. 46. 5 फलंदाज गमवल्यानंतर ही जोडी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. ती अगदी जमली जोडी ज्याला म्हणलं जातं. इथे मात्र योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव आणखी धावपलकर इथे मिळाली. शेवटचे षटक आहे. 46 धावा धावपलकर आहेत. 3 चेंडू या षटकातल्या आजारी बाकी. यावेळीचा चेंडू स्वैर. 47. 5 बाद ही धावसंख्या धावपलकर नोंदवली गेले. येणारे 3 चेंडू अर्धशतकापुढे धावसंख्या जाणार का हेच योगदान असेल. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र लेफ्ट शॉट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इथे आपण चेंडू पाहतात. चौकार. खूप मस्त फटका. याला अर्थातच 4 धावांचं योगदान आणि एकूण धावपलकात वाढ झाली ती 51. समजवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स मालक ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ती अर्थातच सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब, नरेंद्रजी गुळवी साहेब, सुनीलजी नाईक साहेब, त्याचबरोबर तन्मयजी मालावलकर सर, अजयजी पाटील साहेब आणि दरम्यान या ठिकाणी मात्र मैदानाकडे आपण पाहत एक अपील केलं गेलं होतं. तोपर्यंत 1 धाव आणखी धावपलकर इथे नोंदवली गेली. मी मगाशी म्हणालो होतो की अर्धशतकापुढे धावसंख्या धावपलकर आपण पाहतात 52 धावा आत्तापर्यंत धावपलकर आल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज दीपेश आहे.
एका बाजूला अक्षय, एका बाजूला या ठिकाणी आपण पाहता तो संकेत. ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पहिली ही उपांत्यफेची लढत सेमीफायनल. भिवंडी इमर्जिंग या क्षेत्रामधले थोडंसं थांबायचं आहे. येस, कंटिन्यू. बिचारा मोका प्राणी या ठिकाणी या क्रिकेटवर निश्चितच प्रेम करणारी. दरम्यान हा व्ही मात्र चेंडूला ऑन साईडला आपण पाहायला मिळतं की खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथे बॅट आणि चेंडू संपर्क आला आणि तोपर्यंत खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. त्या फ्रान्स11 ठाकरेचा पाडा या संघाने तब्बल 52 धावा 5 गडी बाद धावफलकावर जमवल्या. 53 धावांचं लक्ष इथे ठेवलं आहे. प्रति षटकं जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 5 षटकांच्या सामन्यामध्ये 10.60 ची सरासरी इथे राखावी लागेल आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. ओमसाई धाबा दापड या संघाला शेवटच्या षटकाचे गोविंद पृथ्वीकरण दीपेश शाने या षटकात धावा 11 धावा या ठिकाणी खर्च केल्या. कोणती सफलता त्याला या ठिकाणी मिळाली नाही. आणि चला पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. चला मायरा 11 भादवड आणि आई गावदेवी भादवड दोन्ही संघांना एकाने नाणेफेसाठी आपण यायचं आहे. तर एकूण फलंदाज जर आपण पाहिलं प्रणवी चांगली फलंदाजी केली. 1 षटकार 14 धावांचं योगदान दिलं. प्रेम याला आणि 1 धावेचे योगदान. अमोली 0, कीर्तिराज 0, संकेत यांनी तब्बल 10 धावांचं योगदान दिलं आणि बॉबीनी 7 धावांचं योगदान दिलं. अक्षयनी 1 षटकार 13 धावांचं योगदान दिलं. तर अशा प्रकारे तब्बल धावफलकावर धावा आल्या 52, 5 गडी बाद. आता ओमसाई धाबा दापोली संघाला 53चं लक्ष आहे. प्रति षटक 10.60च्या सरासरी या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. आपण पुढच्या मॅचचं टॉस जो आहे इथे करतोय. मायरा स्पोर्ट्स भादवड टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आई गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन नितेश पाटील आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे सन्माननीय विनोद जोकर आणि सन्माननीय निर्दोष जोकर यांना नम्र विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे आणि आपल्या शुभास्ते पुढील मॅचचं टॉस म्हणजे सेमीफायनलचं टॉस आपण दोघांनी करावा. आपण यायचं आहे. मोस्ट वेलकम सिद्धेश पाटील आणि त्याचबरोबर नितीश पाटील टू पाटील ब्रदर्स टॉस बॉक्समध्ये जोडलेले आहेत आणि आमचे 2 जुकर बंधू आमच्या या टॉस बॉक्समध्ये पोहोचताना आपण पाहतोय. सन्माननीय श्रीराम नाईक साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. टॉस माहितीच आहे तरी सुद्धा आपण एकदा दाखवूया. आज मेगा फायनल डे आहे आणि सेमीफायनलचा हा मॅच आहे. एका बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस या आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 भादवड टीमचा कॉल असेल. आई गावदेवी भादवड टीमचा कॉल असेल. त्रिमूर्ती असा कॉल आहे. ओ पुन्हा करेन, पुन्हा टॉस करावा लागेल. तो खालती गेलाय. विनोद जुकर यांचा कॉल होता. मात्र त्रिमूर्ती इंटरप्राइजेस एक गिफ्ट आहे तो आपण मायरा स्पोर्टच्या कॅप्टनला द्यायचा आहे. सिद्धेश पाटील टॉस विनर आहे आणि त्याला हा गिफ्ट हॅम्पर सन्माननीय विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून देत आहोत आपण. थँक्यू सो मच. आपण बसून घ्या व्यासपीठावर. सिद्धेश खूप चांगला क्रिकेट राहिला आहे या स्पर्धेमध्ये. अर्धशतक देखील हुकलं, काही हरकत नाही आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. चांगला खेळ होणं फार महत्त्वाचं आहे. इथून तुम्ही जिंकणार तर फायनलमध्ये प्रवेश करणार. कसं वाटतं, कसं चांब आहे या स्पर्धेचं. आज मेगा फायनल डे असंही मोठा दिवस आहे या स्पर्धेचं. नक्कीच खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. टॉस जिंकले, काय निर्णय सर? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरच्या संघाने गोलंदाजीच्या जोरावर कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय केलेला आहे. त्या संघासमोर खेळायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करू. आमची बॉलिंग लाईन पण चांगली आहे. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या सगळ्यासाठी शुभेच्छा. हे सिद्धेश पाटील होते. नितेश पाटील, तू टॉस जिंकलास तर तुझा निर्णय काय असता?
आम्ही देखील बॅटिंग केली असती. आता तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि 5 षटकांचा सामना आहे. महाराष्ट्र स्पोर्ट भादवड संघाकडे बॅटिंगचा तोफखाना आहे. 7 ते 8 असे खेळाडू आहेत, ते कधीही षटका ठोकू शकतात. त्या संघाबरोबर खेळायचा खेळाडूंना काय सांगशील? नक्कीच आमची बॉलिंग लाईन चांगली आहे. आम्ही त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. कसं वाटतं पुन्हा एकदा आज फायनलच्या दिवशी कोणती ट्रॉफी उचलायची आहे तुला? आम्हाला तर 1 नंबरची ट्रॉफी उचलायची आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यासाठी 1 नंबर तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. टॉस झालेला आहे. महाराष्ट्र स्पोर्ट टीम भादवड मयूर पाटील फॅम टीम या संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला लायन ऑफ भिवंडी विद्यमान नगरसेवक संजयभाई मात्रे फॅम टीम आई गावदेवी भादवड संघाला प्रथम आपण इथे गोलंदाजी करताना बघणार आहोत. कॉम्बॉक्समध्ये काका मात्रे तुमच्या सोबत असतील. धन्यवाद. धन्यवाद संदेश दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता ते आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. तर पहिल्या चेंडूवर आपण या ठिकाणी पाहिलात गोलंदाज बॉबी आणि पहिल्या चेंडूवर धावा आली ती 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. धावपलका धावा आली ती 1. सुजल आणि दिशांत ही जोडी मैदानामध्ये. सुजलने आपल्या या ठिकाणी खातं उघडलं. दिशांत यावी समोर आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकडून पहिले षटक. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावी हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पहा उंची इथे दिली गेली. हा गुडलिंग स्पॉट या खेळपट्टीचा गेली 5 दिवस मी पाहतो दोन्ही बाजूला जिथे टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी दिली येते ना. उसळी घेतल्यानंतर मात्र तुम्ही पाहतात या ठिकाणी फलंदाज द्विधा मनीस जातो. या ठिकाणी बीट होताना बऱ्याच वेळा पाहायला मिळेल कारण धावा तिथे येत नाहीत. हे योगदान आहे, हा इतिहास आहे. तर दरम्यान यावीचा चेंडू मस्त फटका पाहायला मिळाला. चेंडूला आपण पाहतात या ठिकाणी अर्थातच जातोय सीमारेषा गाठल्या गेल्या आणि एक मस्त फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. तर यानंतर पुढचा आवाज आपण ऐकता येतो. अर्थात या ठिकाणी भादवडचा एक अतिशय गोड आवाज. सूत्रसंचालन आणि समालोचनामध्ये खूप माहीर असणारे आवाज म्हणजेच संदेश दादा पाटील. धन्यवाद काका मात्रे. आज असंही शेवटचा दिवस आहे. जसं आपल्या गावामध्ये आपण जेव्हा 5 दिवसाचा गणरायाचं आगमन करतो आणि शेवटच्या दिवशी त्याचं विसर्जन करतो, तसंच आजचा दिवस आहे. 4 दिवस झाल्यानंतर 5वा दिवस हा मेगा फायनलचा दिवस आहे. स्विच खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वारंवार ते प्रयत्न सुरू आहेत मैदानामध्ये. ओम साई धाबा दापोडी टीम संघाच्या माध्यमातून लेगबाजचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. इथे पहिल्या षटकाचा खेळ आहे. बॉबीच्या अगेन्स्ट एक षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगली सुधारणा करताना बॉबी. हा चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. शतरक्षक नाहीये. गॅपमध्ये चेंडू भरपूर वेगाने बंदुकीच्या गोळीच्या प्रमाणे हा चेंडू सीमा पार. बुलेट स्ट्रोक चौकार. चेक टेस्ट. हॅलो. तर इथे धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच अगदी 53 धावा. ओ माय गॉड. 5 षटकामध्ये प्रांशीलवन ठाकरेचा पाडा या टीम संघाने फक्त 52 धावा बनवल्या. 53 धावांचं लक्ष आहे. म्हणजे मॅच आता गरम झाली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली आहे दापोडी टीम संघाला. विकेट्स फार महत्त्वाचे असतील. आता उपस्थित या मुख्य व्यासपीठावर ज्याने गजेंद्र भाऊ गुलवी यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवला, ज्याने ऊर्जा दाखवली, असे आपण पाहतोय सुनील नाईक मामाश्री.
वर 15 धावा झालेल्या आहेत. सुजल आणि दिशांत दोन्ही खेळाडू ढगांमध्ये परतले जातील. न्यू फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आणि एक प्रतीक मैदानाच्या बाहेर, म्हणजे प्रतीक गोरे. टीम मॅनेजमेंटमध्ये जबरदस्त त्यांचं काम राहिलेलं आहे. तर इथे गोलंदाजीमध्ये कंटिन्यू गोलंदाजी करेल बॉबी भुईर फ्रॉम वेले. लक्ष 53 धावांचा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. म्हणजे इथून अजूनही आमचे एक्सपर्ट्स कोण सांगत आहेत की 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अडतीस धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉबी भोईर याचा हा षटक भरपूर महत्त्वाचा आहे. या षटकामध्ये जर धावा थांबल्या तर येणाऱ्या षटकामध्ये संघर्ष पाहायला मिळेल. चांगली सुरुवात आहे. कोंब बनवणारा हा चेंडू सरळ निघून गेला आहे. एस्ट्रेकच्या हातामध्ये डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांचा बॅटर यस वाईटसाठी चॅलेंज केलेला आहे. बॅटिंग लाईन संघाने वाईटला चॅलेंज केलेलं आहे की हा वाईट आहे असं फलंदाजाचं सांगणं आहे. मात्र अंपायरने मैदानाच्या आतमधून सांगितलं की हा वाईट नाही आहे. पाहूया तिसरं पंच काय या चेंडूचा निर्णय सांगतील. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे, लक्षात असू द्या. जर बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असेल, जर वाईट असेल तर तो जिवंत राहील अथवा कट होईल, लक्षात असू द्या. आमचे तिसरे पंच परेश महाजन सर, मॅन फ्रॉम कोणगाव, ते चेक करतायत आणि ते आपल्याला सांगतील. जबरदस्त कॅमेरा वर्क, प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम, मनीष गुलवी सध्या ऑपरेटिंग करत आहेत आणि अतिशय जबरदस्त प्रिन्स मूवीचे 4 ऑपरेटर परफेक्ट आपलं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकतर प्रथमेश, त्यानंतर मनीष, त्यानंतर साई आणि त्यानंतर आमचे विवेक जबरदस्त काम करत आहेत प्रिन्स मूवीसाठी. आणि 5वा बाबू. क्या बात आहे, क्लीन अँड नीट पिक्चर. दूध का दूध पाणी का पाणी करताना आपण पाहत आहे. तिसऱ्या पंचांची अजूनही प्रतीक्षा केली जात आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क, बॉबीचा ॲक्शन अतिशय जबरदस्त होता. कोंब बनवणारा चेंडू होता आणि फेड डिलिव्हरी, कारण की अगदी चांगला निर्णय दिला आहे. कारण की जी वाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू पट्टीवरून कट झाला होता. योग्य तो निर्णय. पुन्हा एकदा इथे मारण्याचा प्रयत्न होता. काय घडलंय, अपील तर झाली आहे, मात्र पंचांनी सांगितलं की हा पायाला चेंडू स्पर्श झाला आणि तो देखील लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला होता. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. तर इथे आता चेंडू कमी झालेले आहेत आणि धावाचा हा विचार केला तर 38 धावा, 16 चेंडू आणि 38 धावा. फाईट बॅक करावा लागेल दापोडा टीम संघाला. बॉबी चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. फक्त एकच धाव इथे मिळेल. अक्षय तिथे आहे. धावसंख्या 16 धावा. जीतच्या बॅटमधून ही धाव आली होती. आता प्रतीकला कोण विसरणार, जे काय क्रिकेट खेळला होता या स्पर्धेमध्ये. षटकारांची आतिषबाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. आता क्वालिफाय मॅच आहे, जर जिंकला तर फायनलमध्ये. स्पर्धेची चौकारांची हॅट्रिक देखील त्याच्याच नावावर आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफवर शतरक्षक डीपमध्ये चांगली फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आता 17 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 17. सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचं थोड्याच वेळा शुभागमन होणार आहे या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक आणि इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये, बॉबी आहे
आणि बॉबीने दाखवून दिलं आपल्या संघाला हम भी किसी से कम नाही आहे. कारण की काही स्पर्धेमध्ये प्रांश इलेव्हन ठाकरेचा पाडा टीम संघ कुठेतरी संघर्ष करत होता. मात्र या मॅचमध्ये एक टफ टार्गेट तर आहेच, मात्र चांगली गोलंदाजी देखील इथे पाहायला मिळते. एक चेंडू बाकी आहे षटकातील. रोहित हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दापोली टीम संघाचं. दोन बॅटर अशा आहेत मैदानाच्या आतमध्ये किती येणाऱ्या चेंडूंवर मॅच फिनिश करू शकतात. आता एक चांगली जोडी तुम्हाला पाहायला मिळेल खेळपट्टीवर रोहित आणि प्रतीकची. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. पंचांच्या भूमिकामध्ये गोकुलदास पाटील सर आणि शकील कुडी सर, एक नामांकित पंच. या पंचकृषीतील एक मोठं नाव म्हणजे गोकुलदास पाटील सर. हेलिकॉप्टर खेळाचा होता, बॅटवर आला नाहीये. चांगला चेंडू. या षटकामध्ये किती धावा आल्या आमचे मयूर पाटील आम्हाला सांगतील. फक्त 2 धावा आणि 1 विकेट. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी बॉबी बोईरची. जितका अनुभव त्याच्याकडे आहे तो अनुभव त्याच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. असं हे आज ज्युनियर लेवलच्या खेळाडूचा क्रिकेट आहे. आणि ज्युनियर खेळाडू जेव्हा चांगला खेळतो तर येणाऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि मोठ्या संघामध्ये या खेळाडूंची बोली लागली जाते. स्ट्रॅटेजिक टाईम, ड्रिंक्स इंटरवल, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. मित्रांनो, या स्पर्धेला अफाट मेहनत इथं घेण्यात आलेली आहे. आमचे मित्र मयूर पाटील यांनी अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपलं काम केलेलं आहे. जसं कॉमेंट्री नक्कीच चांगली केलेली आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं फर्स्ट प्राइज कॅश 1 लाख रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 55,000 रुपये देखील दुसरा प्राइज असेल. तिसरा 15, चौथा 15 असेल. तर हे आपण पाहू शकता. कार्यसम्राट सन्माननीय श्री गजेंद्र भाऊ गुळवी यांना आपल्या टी व्हीवर तुम्ही पाहू शकता. अनेक विभागामध्ये जाऊन आणि या गावामध्ये जिथे कमी तिथे आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच सध्या सुरू आहे. टी मॉनिटर फ्लॅट्स दाखवले जात आहेत ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. आज त्यांना सर्वांना या मुख्य व्यासपीठावर आपण बोलूया, त्यांचा मान सन्मान त्यांना आपण देऊया. बॅक टू क्रिकेट मॅचला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच गरम आहे. आज रवी गुलवी प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर आज स्वतः ऑपरेटिंग करताना मिक्सिंग रूममध्ये. मोस्ट वेलकम कुणाल नाईक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट ट्रम्पेट वादक आणि राहुल भाऊ यांचे मित्र, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल पहिला चेंडू घेऊन ऑफ स्टिकचा चेंडू, मोठा फटका, फार उशिरानंतर संघर्षमय षटकार येतोय. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला. बाळा मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा. कडक स्ट्रोक. हे पहा, ऑफ स्टिकचा चेंडू पिकअप केला होता आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जाणारा हा मॅक्सिमम 6 तुम्हाला इथे पाहायला मिळाला. प्रतीक ऑन फायर नाव. धावसंख्या धावपलकावर 23 धावा. आता 30 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडूमध्ये. 11 गेंदे 30 रन. प्रयत्न करतायत, प्रयत्न करावाच लागेल. टीम जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा प्रत्येक संघाचा एक खेळाडू फॉर्ममध्ये येणं फार महत्त्वाचं असतो. मोस्ट वेलकम. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचं शुभ आगमन झालंय आणि त्याचं वेलकम पहा या षटकाराने केलेलं आहे. या बॅटरने गुड स्ट्रोक, खडे खडे लॉफ केलंय. स्टँड अँड डिलिव्हर. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला. साऱ्या भावांची एकी खुदे मागं हे देवाला. असं म्हणू शकता आपण गजेंद्र भाऊ यांचं येणं आणि ओम साई धाबा दापोली टीम संघासाठी एकच चांगलं. कारण की ते आले आणि जिथे धावा बनत नव्हत्या तिथे 2 षटकार लागोपाठचे पाहायला मिळाले प्रतीकच्या बॅटमधून. तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावर 29 धावा.
हॅट्रिकवर आलेला आहे बॅटर प्रतीक. धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. आता इथून 24 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच 10 गेंदे 24 रन. 10 चेंडूमध्ये 4 षटकार. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. काल असा शॉर्टकटमध्ये एक संघ जाण्याचा प्रयत्न केला आणि घरी गेले. ओ गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरमध्ये यावेळेस चेंडू गेला डीपमधून. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, प्रेम चेंडूला फील्ड करतो, त्यामध्ये 1 धाव पूर्ण होत आहे. आणि अखेरकार आता राहत की साहस लिहूंगी गेंदबाज अमोल ठाकूरने 2 षटकार खाल्ल्यानंतर 1 धाव घेऊन कमबॅक करताना गोलंदाज. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे धावांची आवश्यकता ती म्हणजे 30 धावा झालेल्या धावफलकावर. अमोल ठाकूर फ्लॅट डिलिव्हरी टाकली होती. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर म्हणू शकता आपण. स्ट्रोक ऑफर नव्हता केला. संकेतचं लक्ष नाही आहे ॲक्च्युली, जो विकेट किपरने थ्रो केला होता. मात्र संकेतचं देखील एक म्हणणं चांगलं आहे की फिल्डिंग पहिला सेट करूया, मग त्या गोष्टीकडे लक्ष देऊया. डॉट चेंडू फार महत्त्वाचं होतं या षटकामध्ये अमोल ठाकूरच्या माध्यमातून. असंही अमोल ठाकूर एक मोठा गोलंदाज आहे टीमचा. अमोल कॅप्टन अमोल पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. अजून एक स्विंग अँड मिस. अजय पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या मॅन ऑफ द मॅच गिफ्ट एम्पर स्पॉन्सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू अमोल ठाकूर. महत्वाचा चेंडू या षटकातील. बॅटर सज्ज आहे. शेवटचा चेंडू इथे पुन्हा टाकावा लागेल आणि धाव घेतली जात नाहीये प्रतीकच्या माध्यमातून. म्हणजे एकच धाव वाईटच्या स्वरूपात. आणि इथे आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलेला आहे पंचांच्या या वाईटला. रिवू गमवला तर मग 6 चेंडूमध्ये नंतर थोडासा दबाव होईल. वाईट बॉल आहे. अगोदरच पंचांनी चांगला निर्णय दिला होता. आता इथे रिव्ह्यू मिळणार नाहीये फ्रान्स शिलवण ठाकरेचा पाडा टीम संघाला. दोन्ही संघांचे रिव्ह्यू इथे गेलेले आहेत. लॉस आहेत. लक्षात असू द्या पंच गोकुळदास पाटील सर आणि शकील कुटी सर. दोन्ही संघांना जो एक रिव्ह्यू देण्यात येतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, ते दोन्ही संघांनी गमवलेला आहे. वाईट्स इस वाईट्स. 7 चेंडू 22 धावा. 7 गेंदे 22 रन. सात चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केल्या गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक कव्हरला पोहोचतोय, मात्र धाव इथे घेतली जात नाहीये. ओ कहते ना शेवटचे 4 चेंडू डॉट आले. मयूरने सांगितलं आम्हाला. एक वाईट जरूर आला होता, मात्र रोहित 4 चेंडू डॉट झालाय. आता नो स्ट्राईकला असेल आणि स्ट्राईकवर प्रतीक ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. 6 चेंडू आणि 22 धावांचा हा समीकरण सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025 स्पर्धेचाच 5वं मेगा फायनल डे दिवस आहे आणि अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, शहापूर, मुरबाड, रायगड अशा अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्या सर्व संघांनी या स्पर्धेला एन्जॉय केलं. मात्र मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 4 संघ ग्रामीण पूलमधून, तिथे देवरुंग टीम 94 कामन वसई आणि त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबोली आणि जॉली स्पोर्ट कामतगर, या 4 संघांना आपण आज ठीक संध्याकाळी बघणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा ड्रॉ केला जाईल. ड्रॉच्या आधारावर कोणता संघ कोणत्या संघाबरोबर खेळेल हे ठीक तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. अक्षय याच्या कांद्यावर जिम्मेदारी आली आहे. आता 6 चेंडू त्याला व्यवस्थितरित्या टाकायचे आहेत आणि बॅटर प्रतीक इथे पूर्णपणे 22 धाबा बनवेल का पाहूया आपण.
विकेट किपर अनिकेत. आज जर माझ्या जागेवर दशरथ पाटील असते तर अनिकेतला चांगला उत्तर दिला असता, कारण की आपण मागच्या 3 मिनिटापासून 4 वेळा इक्वेशन आणि टार्गेट सांगितलं आहे. फर्स्ट वॉर्निंग गोकुलदास पाटील सरांनी दिली आहे. या मॅचच्या समाप्तीनंतर लगेचच शतरक्षण लावून घ्यायचं आई गावदेवी भादवड टीम संघाने लक्षात असू द्या. अक्षय नामी काफी आहे, मात्र पाहूया महत्वाचा मॅच आहे. अक्षयचा पहिला चेंडू अगदी एष्ट्यांवर टाकला होता, मात्र बॅटवर घेऊन चेंडूला काऊ कॉर्नरमध्ये केलाय, सिंगल गेले इथे आला आणि दुसरा धाव देखील पूर्ण झालाय. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच गरम होऊ शकतो. काल एका चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना भादवड टीम संघाच्या गोलंदाजाने नो टाकला होता आणि त्याच्यावर षटकार आला होता. मग एक चेंडू 6 धावांचा सामना राहिला तेव्हा डॉट आला होता. म्हणून कधीच क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही. काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. अक्षय पुढचा चेंडू घेऊन श्याम नाईक गॅलरी यांकडून. हा स्ट्रोक चांगला आहे. ओ आज पंच जर मैदानामध्ये खेळत असेल तर हा गोकुलदास पाटील सरांसाठी हा झेल असता. स्वप्नील पाटील सरांच्या चेहऱ्यावर स्मित्य, परेश महाजन सरांच्या चेहऱ्यावर स्मित्य. असं वाटतं ॲडेक्स किंवा रिले स्प्रे लागेल मॅच संपल्यानंतर. तयारी ठेवायचं आहे. गोकुलदास पाटील सर बाल बाल बचा, हाताने चेंडू स्पर्श झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता इथे धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे आणि आता लेग बायचा धाव आला आणि अशा प्रकारे आता सामना जो आहे पूर्णपणे टर्न झालेला आहे. तो म्हणजे जर प्रांशी 11 ठाकरेचा पाडा टीम संघाच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेची. गोलंदाज अक्षय. चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव इथे पूर्ण केली जाते. आता या धावा जरी 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तरी हा सामना इथे जिंकू शकत नाहीये. तो म्हणजेच ओम साई धाबा दापोडी टीम. 2 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन होईल का प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. अल्कसा मिसफील्ड आवेश तिथे होता. फक्त एकच धाव घेतली जाते. आता 1 चेंडू आणि 17 धावा. मिशन इम्पॉसिबल. अक्षयने देखील शेवटच्या चेंडूवर घेतलाय विकेट. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय आणि फायनल मध्ये क्वालिफाय झालेली आहे टीम प्रांशी 11 ठाकरेचा पाडा. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश ठाकूर, अमोल ठाकूर, अक्षय चौधरी, आविष पाटील अँड हार्ड लक टफ लक टीम ओम साई धाबा दापोडे. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच जात आहे मॅन फ्रॉम वेले बॉबी मोईर, ज्याने 2 षटक टाकल्या, 1 विकेट घेतलं. बॅटिंग करत असताना त्याने 7 धावा बनवल्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे बॉबी. बोला माझं. चला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आणि कॉम्प्युटर बॉक्समध्ये जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा काका मात्रेंचा आवाज देखील ऐकणार आहात तुम्ही.
मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय विनोद झुकर आणि निर्दोष झुकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल. बॉबी आपण यायचे. यस बॉबी मोस्ट वेलकम. आमचेच गाववाले आहेत. बॉबी आपण व्यासपीठावर जायचं आहे. सर्वप्रथम ही ट्रॉफी दिली जात आहे जी आम्हाला गरक्याबाई डोंगरे शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून सकुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आहे. स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट हॅम्पर आहे. बॉबी खूप खूप अभिनंदन. कसं फील होतं आहे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे? खूप चांगलं वाटतं फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल. कशी वाटली स्पर्धा? 5 दिवस तू या स्पर्धेमध्ये एन्जॉय करत आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि दुसरी क्रमांकाची ट्रॉफी तर आली, मात्र पहिली ट्रॉफीसाठी तुझा खेळ चांगलाच होईल. आम्ही तुम्हाला देतो शुभेच्छा. मित्रांनो हा होता बॉबी. आणि आता पुढच्या सामन्याला सुरुवात इथे होतच आहे. मैदानाच्या आतमध्ये गावातील एका एरियामधील खेळाडू आई गावदेवी स्पोर्ट्स बादवड टीम संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला मायरा स्पोर्ट्स टीम. मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून जे 4 संघ या स्पर्धेमध्ये जे येत्या 4 दिवसामध्ये क्वालिफाय झालेले आहेत, देवरुंग टीम 94 कामन आणि त्याचबरोबर टीम जॉली कामतगर आणि त्रिमूर्ती टेम